दरम्यान आता यावरून मुलं-मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय। सरकार आणि गृह खाते याकडे लक्ष देत नाही असा आरोप करत स्वतंत्र गृहमंत्री असणं गरजेचं असल्याचं वक्तव्य आमदार ज्योती गायकवाड यांनी केलंय। आमदार ज्योती गायकवाड आहेत। ताई, एक धक्कादायक आकडेवारी समोर येते। मुंबईतून, खास करून आपण मुंबईचं प्रतिनिधित्व करता, मुंबईतून जवळपास 5 ते 6 मुलं रोज गायब होतात आणि त्यांचा पत्ता लागत नाही। राज ठाकरेंनी पण या सगळ्या संदर्भात ट्विट केलेलं आहे। कसं बघता तुम्ही या सगळ्या आकडेवारी? तुम्हाला माहित नसेल पण काल मी सुद्धा या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ही घटना सांगितली तिथे आपल्या अध्यक्ष महोदयांना की 36 दिवसात 82 मुलं गायब झालीत आणि त्यामध्ये जास्त संख्या मुलींची आहे आणि हे खरंच धक्कादायक आहे किंवा गंभीर बाब आहे। त्यावर गृह खात्याने काहीतरी कार्यवाही केली पाहिजे, कारण सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आम्हाला सुद्धा ऐकल्यावर भीती वाटते की आमच्या मुली आहेत छोटे, त्यांना काही होऊ नये। सगळ्या आपल्या एरियामधल्या मुली असतात, मुलं असतात छोटी छोटी, या सगळ्यांची भीती आम्हाला वाटते। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गंभीर्याने घेतच नाहीयेत। आम्ही वारंवार सांगतोय सुरक्षेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे। मुंबईची सुरक्षा महत्वाची आहे, लहान मुलांची सुरक्षा महत्वाची आहे, महिलांची सुरक्षा महत्वाची आहे। नक्कीच, कारण मुख्यमंत्र्यांना त्यांची कामं असतात, वेगळी कामं असतात आणि गृह खातं त्यांच्याकडे असणं हे चुकीचंच आहे। कारण एखादा वेगळा मंत्री ठेवला तर तो ह्या खात्यावर पूर्ण लक्ष देईल, ह्या जे काही चालू आहे त्याच्याकडे लक्ष देईल। हे सगळी खाते आपल्या हाताखाली ठेवणं आणि सगळ्यावर कंट्रोल ठेवणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही दुसरा एखादा मंत्री नेमा आणि तिथे ते आमचं सुरक्षता आम्हाला परत मिळवून द्या। मुख्यमंत्र्यांकडेच ते गृह खातं असल्यामुळे त्यांना तो पूर्ण वेळ देता येत नाहीये, लक्ष देता येत नाही आणि त्याच्यामुळेच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे बोजवारा उडल्याचं जे आहे ते ज्योती गायकवाड यांनी इथं मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।